राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस अशा घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहेत. काही दिवसापूर्वी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका मुलीवर बलात्कार झाला. ती घटना ताजी असताना जाता नाशिकमध्ये पंचवटी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नवरा बायकोचे वाद झाले म्हणून बायकोने रागामध्ये घर सोडले आणि याच गोष्टीचा फायदा घेत तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. तर नेमकं ही घटना काय घडली आपण सर्व तुम्हाला सांगणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका. तर छत्रपती संभाजीनगर येथे राहणारी एक 28 वर्षाची महिला, तिचे आपल्या नवऱ्यासोबत वाद झाले म्हणून या कारणातून तिने रागामध्ये आपले घर सोडले व ती नाशिक येथील पंचवटी परिसरात आली. रात्रीची वेळ होती. एक महिला एकटीच होती. एकट्या महिलेला बघताच काही जणांची तिच्यावर घाण नजर पडली. नजर पडल्यानंतर ते तिथे आले. तिला म्हणाले, कुठं जायचं आहे तुम्हाला? चला मी तुम्हाला तुमच्या गावाला नेऊन सोडतो, गाडीत बसा. परंतु महिला तयार होत नव्हती. त्यांनी गोड बोलून तिच्यासोबत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला तरी महिला राजी होत नव्हती. त्यामुळे त्यांनी महिलेचे तोंड दाबले व गाडीत टाकले. त्यानंतर त्या महिलेला त्यांनी पंचवटी भक्तिनिवास येथे आणले व तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी प्रथम छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा नोंदवला. नंतर तो गुन्हा पंचवटी पोलीस स्थानकात वर्ग करून आता पंचवटी पोलीस याचा शोध घेत असून याचा आता तपास करीत आहेत. अशाच प्रकारची दुसरी घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या घरात काही 5 जण नराधम घुसून त्यांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी, तू जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत मारून टाकू आम्ही, अशी धमकी दिली. परंतु मुलीने हिंमत धरली व पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. तर अशा प्रकारे महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस निघत असून या प्रकारच्या घटना कधी थांबणार? अशीच घटना काही दिवसापूर्वी मुंबई येथे घडली होती. एक अल्पवयीन मुलगी जी आपल्या घरामध्ये वाद झाले म्हणून तिने घर सोडलं व तिला आम्ही आश्रय देतो असं म्हणत काही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिला नेलं व तिच्यावरसुद्धा अशा प्रकारे बलात्कार केला होता. ती घटना ताजी असतानाच अशा प्रकारच्या घटना परत पुन्हा घडत आहे. त्यामुळे आता माणुसकी उरली नाही. समाजात वावरत असताना महिलाकडे बघण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन अत्यंत घाणेरडा आहेत आणि वासनेच्या पोटीच अशा प्रकारच्या कृत्य होत असतात. अशा प्रकारे घटना घडत असतात. त्यामुळे सरकारने यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या अशा सुरक्षिततेची दक्षता घेत लवकरच महिलांचा हा प्रश्न मिटवावा. आपली हीच विनंती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुमचे धन्यवाद. खूप खूप विशेष आभार.